नमस्कार सर्व स्वामी भक्तांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिला जो संदेश आहे स्वामींचा तो हा आहे ना, आत्तापर्यंत ना तुम्ही खूप तडजोड बघितली आहे कशाच्या बाबतीत, पैशांच्या बाबतीत, आणि खूप सारे ॲडजस्टमेंट्स केले आहेत. खूप साऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही कसं तरी मॅनेज करून आत्तापर्यंत चालला होतात. तर आहे ना, आत्ता ना कुठेतरी ना स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की तुमचे ना ते दिवस आता निघत चाललेले आहेत, जिथे तुम्हाला पैशांबद्दलची कमतरता भासत होती ना, त्यातून तुम्ही निघून आता तुम्ही अशा एनर्जीमध्ये टॅप इन करणार आहात, जिथे तुम्हाला ना पैशांची कमतरता ही जाणवणार नाही. म्हणजे काय, तर आत्तापर्यंत काय होतं, कसं तरी काटकसर करून तुम्ही कसं तरी मॅनेज करत आहात, किंवा काही काही गोष्टी अशा येतात. असं नाही की तुम्ही पैसा कमवत नाही, कदाचित तुम्ही खूप भरपूर पैसा कमवत पण असाल आणि कदाचित नसालही. तर जर तुम्ही कमवत आहात तर तुमचे तेवढे सारे खर्च पण आहेत, आणि जर नाही कमवत आहात जास्ती, तर कुठे ना कुठे घर खर्च मॅनेज व्हायला तुम्हाला प्रॉब्लेम होतो आहे. शेवटी तर तुमच्याकडे पैसे उरतही नाही. दोन्ही सिनॅरिओ असू शकतात, ठीक आहे. तर ह्या सिच्युएशनमध्ये स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत ना, की जर तुमची परिस्थिती अशी आहे ना आता, की तुम्हाला खूप बांधलेलं वाटतं आणि पैसे मॅनेज करायला खूप प्रॉब्लेम होतं, तर त्यातून कुठेतरी तुम्ही आता निघणार आहात. कदाचित तुमच्यासमोर अशी कुठली तरी वाट स्वामी तुम्हाला दाखवतील, किंवा अशा काही गोष्टी तुमच्यासमोर येतील ज्यातून तुम्हाला एक वाट भेटणार आहे चांगली कमाई करायची, ठीक आहे. आणि जर तुम्ही ऑलरेडी खूप कमवत आहात आणि तुमचे खर्च खूप आहेत, तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की कुठे ना कुठे ते खर्च कंट्रोल करण्याची पण गरज आहे. कारण की बघा, युनिवर्सला तुम्ही सिग्नल जर चांगला सेंड केलात, म्हणजे काय, जर स्वामी तुम्हाला माहिती आहेत की ब्रह्मांड नायक आहेत आणि ते सगळं बघतात आहे, तर पैशांचा जर दुरुपयोग होतो आहे, तर कुठे ना कुठे मग तो पैसा कुठे ना कुठे चुकीच्या पद्धतीत अडकला जातो आणि चुकीच्या गोष्टीत वापरला जातो, आणि ते लॉसेस तुम्हाला झेलावे लागतात. तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत ना, की जर पैसा खूप कमवत असलात तरी पण थोडेसे शहाणे व्हा आणि त्याचा वापर योग्य पद्धतीत करा, आणि दान धर्मासाठी तो पैसा वापरला गेला पाहिजे. तुमचे सर्टन पर्सेंटेज पैशाचे जे काही तुम्ही इन्कम कमवत आहात, हा पहिला स्ट्रॉंग मेसेज आहे. आणि जर नाही, म्हणजे तुमचे एकदम काटकसरमध्ये घर चालत आहे, तर त्यामध्ये परिवर्तन नक्की येताना दिसत आहे. कुठेतरी तुम्हाला अशी एक अपॉर्च्युनिटी भेटेल किंवा वाटचाल भेटेल ज्यातून तुम्हाला ना आता रस्ता भेटत जाणार आहे. पैसे कमवण्याचे मार्ग तुमचे ओपन होणार आहेत. मग नात्यासंबंधांमध्ये पण तुम्हाला खूप अडकल्यासारखं वाटतं आहे कुठे ना कुठे. म्हणजे काय, तर कदाचित जर तुमचं लग्न झालं आहे, तर तिथे काहीतरी तुम्हाला म्हणजे अडकल्यासारखं एक असं वाटतं की तुम्ही कुठल्या तरी एक केजमध्ये फसला आहात. आणि लग्न नाही झालं असेल, तर तुमचं जिथे कुठे प्रेमसंबंध जर चालू आहे, तर तिथेही तुम्हाला ना मोकळा श्वास घेता येत नाही आहे त्या रिलेशनशिपमध्ये, किंवा त्या व्यक्तीबरोबर तुम्ही असूनही नसता. ही तुमची करंट सिच्युएशन चालू आहे, आणि तुम्ही कधी कधी गोंधळून जाता, तुम्हाला कळत नाही. कारण की कुठे ना कुठे तुम्हाला ना हे कळतं आहे की तुमच्या भावनांचा चुकीचा वापर पण होतो आहे. जी काही समोरची व्यक्ती आहे ती चुकीचा वापर करून घेत आहे, पण तुम्हाला त्या व्यक्तीशी दूर पण व्हायचं नाही आहे. तुमचं मन पण अडकलं आहे, पण कुठे ना कुठे ना तुम्हाला प्रॅक्टिकली पण समजतं की मी जे करते आहे ते पण चुकीचं आहे, हेही तुम्हाला ना कुठेतरी कुठे समजतं. पण त्या गोष्टीवरती तुम्ही ॲक्शन घेत नाही आहेत. तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत ना, जी गोष्ट तुम्हाला समजते ना तुमच्यासाठी योग्य नाही आहे, तर त्या गोष्टीमध्ये ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे. आत्ता नाही घेतलं तर पुढे जाऊन त्याचा पछतावा होईल तुम्हाला. तर म्हणून सावध राहा, आणि डोळे असूनही पट्टी बांधल्यासारखं वागू नका. सत्य खरं परिस्थिती जी आहे ती ॲक्सेप्ट करा. आत्ता 2 क्षण ती व्यक्ती तुम्हाला खुशी देऊन चांगलं वाटेल, पण जर तुम्ही आयुष्यभर तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर तुम्ही घालवण्याचा विचार करत आहात, तर थोडंसं थांबा आणि थोडंसं आपल्या प्रियजनांबद्दल पण विचार करा, आणि ब्रीथ करा. म्हणजे काय, तर श्वास घ्या थोडासा. म्हणजे तुम्ही
इतकं तुमचं आतून इतकं मन चंचल झालेलं आहे की तुमच्या मनामध्ये स्थिरता नाही आणि त्यामुळे कदाचित तुम्ही अशा गोष्टींमध्ये चुकीचे निर्णयसुद्धा घेऊ शकता. तर त्यामुळे स्वामी तुम्हाला सांगत आहेत की सावध व्हा आणि घाई गडबडीत घेऊ नका कुठलंही डिसिजन, कारण तुम्ही कुठे ना खूप इमोशनल सेन्सिटिव्ह तर आहातच, प्लस भावनांमध्ये एकदम तुम्ही वाहून जाता. म्हणजे काय तर लगेच विश्वास ठेवता समोरच्यावरती, किंवा समोरच्याने काय सांगितलं तर लगेच तुम्ही पिघळून जाता. तर तसं करू नये. स्वामी हे तुम्हाला सांगत आहेत की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, काळ असते, आणि ती व्यक्ती जर तुमच्या डोळ्यांनी समोर तुम्हाला कळत आहे आणि तरीही तुम्ही मूर्खपणा केलात तर त्यात मग स्वामीही काही करू नाही शकणार. हा स्ट्रॉंग मेसेज आहे. तर हाच आहे आजचा महत्त्वपूर्ण संदेश. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर तो स्वामींनीच पोहोचवला आहे. असेच स्वामींचे महत्त्वपूर्ण संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त रहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.